समजा पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीनं धोका दिला देतेच पोरगी धोका, तर तो विषय जागेवर सोडून द्या, नाही तर मराल. तिला काय नाही, दुसरा नवरा करून ती जाईल, पण तू टेन्शन न मरशील. सोडून द्या तो विषय, मागचं काढायचं नाही कधी. समजा एखादा माणूस ग्रामपंचायतीला पडला ना, पडू दे, सोडून दे. ते थोडा मावा नॅट लाव, पुढच्या वेळेस जमल. ते माझं असं कसं काय झालं, मग मी आला, तू मागचं उकरून नाही काढत. पोरीनं समजा तुम्हाला एखाद्या पोरानं धोका दिला, आता पोरग धोका देत नाही. पोरीनं कधी पोरग नाही धोका देत, त्याला बायकोच मिळालं तर धोका काय देतो. तुम्ही मागचं उकरून काढू नका बस. आता कधीच बीपी वाढणार नाही, व्हायचं ते होईल. बरं चिंताही करून काय होईल. तिसरी गोष्ट, अटॅक. हा अटॅक काय येतो माहिती का महाराज? अटॅक हा रोग नाहीये, जळकाट. जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली मेल, मग बाकीचे म्हणले अरे ती पाहुण्याची होती, ती आयला गाडी निघाली पाहुण्याची, पण हे मेलं ना. जळकाट. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असन. असे दरिद्री विचार नाही करायचे मला. आणि अटॅक त्यांनाच येतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात त्यांना अटॅक येत नाही कधी. नाही, माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देतो, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. आणि जी गालात हसतात, प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या माझाची. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आणि जी हळूच बोलतात लफडच. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हसत जा, हसत जा, हसत जा. आणि हसण्यातच समाधान आहे. आणि सगळे दुःख विसरायला एकच औषध आहे, हसणे. काय करायचं? आणि नाही हसायचं तर काय करायचं? त्याला अटॅक येत नाही. काही माणसं हसत नाही, कर्णाते नसते. खरमरीत राहायचं तरी किती दिवस? हसत जा. एक मुद्दे नीट ऐकायचा. आता अटॅक हसणाऱ्या माणसाला येत नाही. हसत जा, अटॅक येत नाही. उगाच दरिद्रेवानी काही तोंड सोडून देऊन बसायचं. काय करायचं? शिवारात किती जार कुत्रं पाळा, किती जाल कुत्रं पाळा, पर माणसं फाडून टाकणार कुत्रं पाळा. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्रं भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन जरी दिलं ती कानात आहे पण भुकत नाही. त्याला माहिती आहे भुकलो का याच्यासाठी केला होता अट्टहास. आपल्याला उचललं. कुत्रं इतर टायमाला मालका शेजारी झोपत आहे, पण वाघ आल्यावर खाटाच्या खाली झोपत येते. ते वाघाला सांगते खाटावरचा ने मैं नको मला उठ. बस चिंता विंता करायची नाही, हसत हसत जगा. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. अभंगातला तिसरा मुद्दा आज. गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सिस्टीमवाले, आपल्या परिसराचं वैभव, आपल्यातला एक मोठा माणूस संजयजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाने. आणि राठोड साहेबांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे. कोणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना नाव ठेवू नये. पुढचं वाक्य सांगा. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं हिरा फेकू नये. नीट ऐका. सोनारानं हिरा फेकला तर चालेल, पण रत्न पारख्यानं फेकू नये. सोनारानं का फेकलं तर चालेल, त्याची किंमत त्याला कळली नाही, पण रत्न पारखी त्याच्यातला तज्ज्ञ आहे. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांचा स्वाभिमानानं जगावं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल ती आपली शान आहे. आपला एक मुलगा चांगला वाजवतो, आपली शान आहे. आपली एक मुलगी तहसीलदार झाली, आपली शान आहे. एक भांडे घासणारीचा मुलगा CA झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणारीची मुलगी पोलीस झाली, स्वाभिमान आहे.
आणि आपल्या माणसांबद्दल स्वाभिमान धरीचा. आणि दुसरी गोष्ट सांगतो, अरण्यामध्ये अरण्यामध्ये हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. सगळे हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाहीत. सगळे गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत, पण कामधेनू नाहीत. सगळी जंगलात झाडं आहेत, पण कल्पतरू नाहीत. जगात सगळे संत आहेत, पण भगवान बाबा माऊलीसारखे नाही, मुंगसाजी माऊलीसारखे नाहीत. आणि मुंगसाजी माऊलीच्या पवित्र भूमीमध्ये यात्रेच्या निमित्तानं सुरुवात. साधूचा एक वाक्य सांगा, ज्या मातीला साधूचे पाय लागतात ती माती पवित्रच असते. आणि म्हणून मुंगसाजी माऊली आणि संजयजी राठोड साहेब यांच्या संयोजनानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन, गायक वादक मंडळ मंडपवाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजक, स्टेजवरील खुर्च्यांवरचे सगळे बसलेले गायक वादक मंडळ, ज्ञात अज्ञात, सरपंच उपसरपंच, सदस्य माजी सरपंच, आजी सरपंच, सगळे सरपंच, सगळ्यांना धन्यवाद. गायक वादक मादक आजी माझी फक्त कैलासवासी नाही, सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. इथपर्यंत काही शंका नाही, फायनल, पुन्हा डोकं नाही लावायचं. आता प्रश्न मेन कीर्तनातला सुरू झाला आहे. मुंगसाजी माऊली हे संत आहेत, आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग त्याच्यासाठीच घेतला आहे की संतांची आम्हाला गरज काय, व्हॉट इज एक्झॅक्ट नीड, संतांची आम्हाला गरज काय, त्याचं उत्तर तुम्ही पटकन बोलायचं आहे. आता येसला येस म्हणा, नोला नो म्हणा, उत्तर तुम्ही दिलं तर अभंग कळेल. तुम्हाला सुख नाहीये, ऐका, तुमच्याकडं सध्या सगळं आहे, सगळं आहे, सुख नाहीये. सगळं आहे, सुख आहे. नीट वाक्य, ए मोबाईल पण ठेव, ए सगळं आहे, पण शब्द बारीक आहे बरं का. आता सुरुवात झाली अभंगाला. तुमच्याकडे सगळं आहे, सुख नाही. आता उत्तर ऐका, आणि ते उत्तर, तुमच्याकडे सुख नाही का सुखासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही. जगात सुख नाही का तुम्ही सुखासाठी प्रयत्न केला नाही. उत्तर, सुखासाठी प्रयत्न केला आहे, पण ज्याच्यात सुख आहे ते कळलं नाही. सुखासाठी प्रयत्न केलाय, तीर्थाला जाणं सुखासाठी आहे, दिंडीत जाणं सुखासाठी आहे, साधूची सेवा सुखासाठी आहे, आरती सुखासाठी आहे. मग आम्ही प्रयत्न केलेत, पण आम्हाला सुख का मिळालं नाही, तर सुखच ज्ञान आहे. आणि आपल्याला नेमकं काही नाही, राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, काय म्हणजे काय नाही, ज्ञान नाही. दोन भावांची 40 वर्ष कतील इतक्यात चाली, शेतीच्या बांधावरून दोघे मेले, बांध जाग्यावर राहिला, आणि वकिलानं स्लॅब टाकला. काय नाही, ज्ञान नाही. चौथा मजला काढला तरी वर गच काढितो. अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. काय नाही, बस फायनल झालं. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, आणि एकच पोरग ऊर फट्या बावलीचं. काय करतो त्यानं, ते नवरी बाला नेलं, ते मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय नाही, गडी देखणालाय पण गडी नाही, गडी देखणालाय कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. मग ऐका यादी, आता यादी ऐका. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. सच शिकलं. आता मला उत्तर द्या, मोबाईल वापरणारी मंडळी. नीट आहे का, मोबाईलची गरज आहे का आवड आहे. सावध राहा बरं का. आपल्या कीर्तन
आपल्या कीर्तनाला डोकं खाजावं लागतं. हां, डिस्कवरी येते. हां, मोबाईलची आवड आहे की गरज आहे? ऐका उत्तर आता. मोबाईलची गरज म्हणून वापर करा, आवड म्हणून करू नका. आणि मोबाईल वापरणारी जी मंडळी आहेत ही सायकोलॉजिकली अनफिट असतात, येडपाट, दरिद्री. काही पोरं गडी नाही राहिले मोबाईलमुळं, रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्याला, व्हायरस. ही मोबाईल वापरणारी जी पोरं आहेत यांचे मेंदू भरमिष्ट असतात, दरिद्री. अंडरपॅन्ट नाही काही ना, अंडरपॅन्ट, पण 9,000चा मोबाईल हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना, आतून नाही मोकळा. हां, कायम रेंजमध्ये, कायम रेंजमध्ये. दरिद्री. कानात वायरी घालायच्या, गाडी आली बिन निघून गेली. पाया पडून सांगतो, मोबाईल गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. कधी मोबाईल वापरायचा त्याला अक्कलीचा पत्ता नाही, काय नाही. कसं इकडे मोबाईल, पायात सॉक्सचा असा घाण वास, बगलात गोचिड्या. कवाय आलं का मोबाईल? एक तर लगवीला गेलं मोबाईल आला, मग चेन तर खोलावा का नाही? आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. हे झोपत नाहीत रात्रीची. आणि पाया पडून सांगतो सगळ्या मोबाईल वापरणाऱ्यांना, हे राजकारणातले लोक, पुढारी बिडारी, अधिकारी, नीट आहे का, शिक्षक विक्षक सगळे, हे कॅमेऱ्यावाले जे असतात हे आणि यूट्यूबवाले जे असतात. आता हे कॅमेरावाले 2 तास कॅमेऱ्यात कीर्तन घ्या, पण अख्खं कीर्तन यूट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे. हां, म्हणजे हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नमुना. ही विचित्र मंडळी आहे महाराज. यांना विनोद नाही, पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. पाया पडून सांगतो यूट्यूबवाल्यांना सगळ्यांना, माना नाही तर नका मानू, हेंद्रिकरचं कीर्तन आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत, आपल्या धर्माबद्दल कधी वाईट क्लिपा टाकत जाऊ नका. हां, जरा मोबाईल वापरणारे आणि यूट्यूबवाले, तुम्हाला वाटतं आम्हाला पैसे बिशे मिळतात, तुम्ही माना नाही तर नका मानू. माझं तर असं म्हणणं आहे, अधर्म माजवायला हीच मंडळी कारणीभूत आहे. जरा एखादी गोष्ट आपण हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे बाजीप्रभूच्या विचाराचं रक्त आहे, अहिल्याबाई होळकरच्या विचाराचं रक्त आहे, छत्रपती शिवाजीच्या विचाराचं रक्त. हे रक्त आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं आहे, हे रक्त आई जिजाऊच्या पेरणेचं आहे, आणि रक्त तुकोबा ज्ञानोबाच्या विचाराचं रक्त आहे. तुकोबाला बाप मानणार आहे आणि माऊलीला आई मानणारं रक्त आहे. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला तर सगळे यूट्यूबवाले ध्यानात ठेवा, ती क्लिप जागेवर डिलीट करीत जा. आपण तुकाराम महाराजाला बाप मानणारी माणसं. आणि माझं तर असं म्हणणं आहे, आपलीच मंडळी या गोष्टीला फॉरवर्ड असते. तुमचं काय मत आहे? संभाजी महाराजांबद्दल एखादं क्लिप टाकली, फॉरवर्ड कडे जाऊ नका. उद्या समजा एखाद्यानं क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तर तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? बस लागू पडलं की. आपल्या माणसांबद्दल अपप्रचार करू नका. आणि व्हायरल 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 हा जो शब्द वापरता ना तुम्ही, व्हायरल व्हायरल, या सगळ्या गोष्टीला हीच मंडळी जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? क्लिप व्हायरल झाली, आपण म्हणतो तो क्लिप व्हायरल झाली, कुणी केली? उद्या आमची झाशीची राणी आहे, उद्या आमची अहिल्याबाई होळकर आहे, उद्या आमची एक आमदाराची पत्नी आहे, एक सभापतीची पत्नी आहे, एक शिक्षकाची पत्नी आहे. तुम्ही काही व्हायरल करायला लागले तर कसं जमल? हे मोबाईल वापरायला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे यूट्यूबवाले काही टाकणार. इंदुरीकर जेवताना एकानं काढलं त्यालाच नालायक म्हणले, म्हणजे मलाच, माझंच ऐकून. याला कुठंतरी आकळ घातली पाहिजे. आणि मी तर ह्या वित्ताचा माणूस आहे, ह्या यूट्यूब वगैरे व्हायरल बंदच व्हायला पाहिजे.
आता थोडासा काळ आलाय, उद्या हे राजकारणी लोक आहेत, त्यांना आता निवडणुका आल्या, त्यांच्याकडून एखादं वाक्य गेलं ना, हीच मंडळी व्हायरल करते. काय मदत? आणि ती मंडळी हे वाक्य ही व्हायरल करणारी साधे नका समजू, चांगल्याला गोत्यात आणतात. हो, हे दिसतेत अशी फक्त कॅमेरेवाली, चांगल्याला कामाला लावतात ती. आता समजा मी एवढं बोललो ना, एखादं वाक्य वाईट गेलं ना, टाकलीच इंदुरीकरची व्हायरल, ठोकलीच त्याच्या. हे करीत जाऊ नका, हे करीत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आणि सांगा पोरांनो, हा विनोद आहे का? जर तुमच्या क्लिपला कधी शिवाजी महाराजांची क्लिप आली, डिलीट करा. संभाजी महाराजांबद्दल अभद्र आलं, डिलीट करा. तुकाराम महाराजांबद्दल अभद्र आलं, डिलीट करा. आणि आपण जर डिलीट केली नाही ना, तर आपली लोक आपल्या धर्माला पोषक आहेत. काय मत आहे तुमचं? ही मोबाईल वापरणारी जी मंडळी आहेत, ही सायकोलॉजिकली अनफिट आहेत. यांचे मेंदू सरकेले, ते यांना झोपा नाहीत, झोपत नाही. ते किती वाजता फोन करा, जागच आहे ते. किती वाजता? आता आम्हाला कीर्तन संपले लोक फोन करतात 12 साडेबारा. पोरानं मला उत्तर द्या, मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो? मोबाईल ₹1,00,000 मोबाईल तर मी अगदी सहज घेऊ शकतो. माझा मोबाईल 2400 रुपयाचा आहे. 3 वर्ष झाली घेऊन, अजून त्याची बॅटरी गेली नाही. आणि माझा मोबाईल सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलू शकता, यस नो, उलट तिकडं, काय गेलं नाही. आणि मोबाईल मी दिवसभर 24 तासात 5च तास वापरतो. बांधतो. काय डोक्याला अटॅक यायचं काम आहे? हे आपले भंगार फोन. हॅलो, जेवला का? झोपला का? पालथा आहे का? होता नाही. हॅलो, कपडे घालेले का? मोकळाचे. अरे काय फोन. हॅलो, कुठं आहे? कुठं आहे? आवाज नाही येत का? आवाज नाही येत? झाडावर चढलं रेंज येण्यासाठी. चड्डीच राहिली झाडाला, एकाच चड्डीवर गेला. दरिद्री नाही तर फाडलो, गोधडीच फाडली एकानं. टार 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 गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना, आज गोधडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली, सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि व्हायलाच पाहिजे. 8-10 दिवसातून पोराचा मोबाईल बापानं उसकला पाहिजे, मुलीचा मोबाईल आईनं उसकला पाहिजे. मोबाईल उचकीत जा मुलीचे, त्यातले सिम तपासा, व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा, रिंगटोन तपासा, त्यातला बॅलन्स तपाशीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे? जरा आणि याची कुठंतरी चौकशी व्हायलाच. आणि पाया पडून सांगतो, 10वी 12वीच्या पोरांनी यावर्षी, आता 10वीचे 5 पेपर राहिले, 12वीचे झाले मोकळे. आता 10वीचे काय, विज्ञान 1 2 राहिलं, गणित 1 राहिलं, आणि इतिहास भूगोल राहिलं. 5 पेपर राहिले. 22ला तर इतिहास नागरिकशास्त्र आहे, भूगोलला अर्थशास्त्र. ह्या पोरांनी मोबाईलच्या वापरामुळं अभ्यास करायचं सोडूनच दिलं. तुमचं काय मत आहे? आणि त्याचा एक परिणाम इतका वाईट झाला, ऐका. कॉपी करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं विद्वान पोरांचा कचरा झाला महाराज. जी पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, त्यांचा ह्या पोरांनी खेळ केला. खेळ. जी पोरं 90% हाय ब्रिलियंट आहेत, त्यांचा ह्या भंगार पोरांनी कचरा केला. आणि कॉपी सरकार बंद करू शकत नाही. बंद करा, सरकारला काय करायचं बंद करू? कॉपी शिक्षक बंद करू शकत नाही. कॉपी फक्त 2च माणसं बंद करू शकतात, विद्यार्थी आणि पालक. कॉपी करणारा पोऱ्या बापानं कान फाडून टाकला पाहिजे. 35 मार्क पाडवत नाही टोन तुला, पण बाप इतके नालायक झालेत, बाप कॉफी पुरवायला आहे पोराला.
इतके नालायक बाप पैदा झाले. बरं बाप इतका हलकट आहे, इंग्लिशच्या पेपरला हिंदीचं गाईड दिलं त्यानं पोराला. ते पोर बधीर झालं, लिहूच काय. आणि कॉफी करणारी पोरं ध्यानात ठेवा, तपासणाराच्या लक्षात येत नाही असं नाही. प्रश्न असा होतो, मरू द्या जाऊ द्या, लिहिलंय ना पास. 35 मार्क टोणग्यांना पाडवत नाही. 35 रिकाम्या जागा 3. आता 10वीचे टोणगे नाही का? 10वीला कोण आहे इथं? हा 10वीचे ध्यानात ठेवा. आता बापाची पेंड 20 मार्क शाळेतले संपले यंदा. ए 20 मार्क यंदा शाळेतले संपले. यंदा फक्त गणिताला 20 आहे, विज्ञानाला 20 आहे, नाही तर बाकी 35 पाडायचेत. मग इथून पाठा माग हे नालायक पास का म्हणून व्हायचे? शाळेत 20 किती राहिले? पर्याय निवडा 4 मार्क, जोड्या लावा 2 मार्क, एका वाक्यात उत्तर 2 मार्क, चुकी बरोबर 2 मार्क, सुटला बा. यंदा कुठून सुटशील? तू कितीला आहे? 9वीला आहे का? 9वीला सेमीला आहे तू? हां चेहरा सेमीचा आहे. तू मराठी मिडियमला आहे ना? हां लगेच लक्षात येतं ना. हां तू मराठी मिडियमला आहे. इंग्लिश लगेच कळतं ना तुमचे. हां इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात. हसू नाही त्यांच्या गालावर कधी. जागतिक लोड असतो त्यांच्यावर. देशाची अर्थव्यवस्था त्यांच्यावर अवलंबून आहे. मराठी मिडियमचा गडी ठणठणीत, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. तेव्हा तो मराठी मिडियमला आहे. खुश, नापास होत नाही. आणि शिक्षकाला गरज आहे, पोराला त्याची काही. शिक्षक त्याला म्हणतोय, अरे भाऊ शाळेत येईन सोमवारी. अरे वर्षभर नको पेपर पुरता तरी ये, तूच लिहे. शाळेंचा पट टिकवण्यासाठी शिक्षकच बरेच वेळा पेपर पोरांचे लिहितात. पोरग म्हणतो मी गेलोच नव्हतो, पास झालो कसा? तू पास नाही झाला, तू नोकरीला सुद्धा असाच लागाय बसलाय इथून. आणि एक तर काय झालंय महाराज, लोकांनी बोबाटा केलाय. लोकसंख्या वाढली नाही, माणसंच राहिली नाही महाराज. आता हे बोबाटा झालाय फक्त. लई लोकसंख्या वाढली, प्रत्येक माणसाला एक मुलगा आणि एक मुलगी. माणसं कुठे? आणि तुम्हाला जिल्हा कोणता आहे? वाशिम जिल्हा आहे ना. तुमचा दर माहिती आहे का काय? राजकारणी लोक, तुमचा दर आहे 1800 तुमच्या जिल्ह्याचा, वाशिम जिल्ह्याचा. वाशिम जिल्ह्यामध्ये पोरं आहेत 1000 आणि पुरी आहेत 800. तुमच्याकडे 200 पोरं मोकळे आहेत. कायम गोसाई बाई वाड्या वया. आता मी प्रत्येक क्षेत्राचा अति बारीक अभ्यास करणारा माणूस. आता तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. मुलं किती झाले? 1000. मुली किती झाल्या? 800. 800 मुलींमधल्या 500 मुली पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आहेत. मग हा प्रॉब्लेम झालाय आपला. आपल्याकडे लोकांनी बोबाटा काय केला बा? मुली मिळत नाहीत. तसं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आता मुलगी MBBS आहे, कुठून आणणार पोरगा? हाय का याच्यामध्ये 5 MD? हाय का 4 SP? हाय का 3 PSI? मग हे गबाळ करायचं काय? SP मुलगी आहे, तिच्या हाताखाली 10 PSI आहेत आणि 200 पोलीस आहेत. तिला लेवलचा पोरगा नको का? तिला हे चालन ट्रॅक्टर ड्रायव्हर गंगू तारुण्य तुझं बेफाम. गुतली गंगू नदीत, भरली वाळून गुतली गंगू. बाबूराव आला तेव्हा गंगू उठली. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहिता तरी येतं का 1.5 लाख?
पाया पडून सांगतो सगळ्या पोरांना, पाया पडून सांगतो, मी मरल ना, मी मरणार नाही 5-25 वर्ष, किती राहील 25. हा, पोरानं तुमच्या पाया पडतो, व्यवसायाकडे वळा तर सूत्र बसेल. शिकत बसू नका कवरेबी. कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130ला आहे, बाजूला 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. बोकड्या पाळा, हडकं धरून 540 रुपये मटण आहे. विनोद नाही, आता लोक पोट भरणाऱ्यालाच मुलगी देतात, दुसऱ्याला देत नाहीत. झापडकर. आणि लग्न न झालेली पोरं तुम्ही व्यवसाय करा. असे क्वाटरी पिऊन आणि गोवे खाऊन बायका नाही मिळणार तुम्हाला, तुम्ही असेच मारणार. रेंज गेली काहींची, रेंज. म्हशी भाजला ना 150 रुपये म्हैशी. कामं करा ना, बापाची पेन बोंबलं हिंडाता कवर. 13 लाख पोरं 12वीचे मोकळे झालेत आता. सायकल पंक्चर काढा, लोकांची बूट पॉलिश करा, लोकांच्या गाडींच्या काचा पुसा, पण स्वाभिमानानं जगा. अरे रस्त्याच्या कडेला 10 ऊस घेऊन बसणारा माणूस संध्याकाळीपर्यंत रस्त्याचे 200 रुपये कमवतोय. तुम्हाला कामच करायचं नाही म्हणजे बोंबलं तेंडायचं. कोण बायका देईल तुम्हाला? भंगार भांग पाडायचे बोंबलं तेंडायचं. तो 1 साईड भांगाल नाही, कुठून नालाय का नाही, वावर नांगरले दंड ठुलाय. बायको नाही तुम्हाला. आता तुम्हाला आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील, येईन त्याला हा म्हणा. येडी बैरी मुखी मरू दे, जाऊ द्या, भले तिला पहिले 2 पोरं चालतील, मग आता काय करणार. बायको नाही, बायको नाही. जे राहिलेत ते आता जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, तरी झोप येत नाही, डबल. नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे वास. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2. एकच आहे का? आपल्याला एकच लागते. तुझ्या मामाला मिळाला तू, तुझ्या मामाला नाही, तू झाला गोसाई. तुझ्या मामाला एकच आहे का? तुझ्या एक, तुझ्या एकच आहे का? तुला भाऊ किती आहे? अजून एक भाऊ, तुम्ही दोघं आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला नाही, नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा हिंडत नाही, तरी गेला जन्म वाया. नाही कोद्या महाराज, जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठल, सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठल. इको द्या, इको. संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, संगत तुम्हासी बाजारी विठ्ठल, सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठल, सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी
करता भरमारी दुरावसी दुरी करता भरमारी दुरावसी दूर जय हो करता बरोबरी दुरावसी दूर करता बरोबरी दुरावसी दूर सांगत हो तू मासी बाजार नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तू मासी भजन नाही तरी